रक्षाबंधनसाठी तुम्ही ही मिठाई बनवाल ना, तुमचा भाऊ तर खुश होईलच, पण त्याचबरोबर घरातील इतर सर्व मंडळी आणि तुम्हाला देखील ही मिठाई खूपच आवडेल, कारण ही खूपच छान होते चवीला आणि बनवायलाही खूप सोपी आहे बरं। तसेच आपण ही मिठाई मैदा आणि मिल्क पावडरपासून बनवणार आहोत, त्यामुळे ही अगदी जमतेम साहित्यात आणि खूप कमी खर्चात तयार होते। तसेच आपण आपल्या आवडीनुसार या मिठाईला कलर देऊ शकतो। तुम्हाला पाहिजे तर एकाच कलरमध्ये तुम्ही ही मिठाई ठेवू शकता किंवा असे 3-4 कलरमध्ये पाहिजे असेल तर तशी देखील तुम्ही ही मिठाई बनवू शकता। तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या कलरमध्ये तुम्ही ही मिठाई बनवू शकता। आणि कमी सामानात जास्त मिठाई बनवायची असेल तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करायलाच हवी, कारण रेसिपी खूप जबरदस्त आहे आणि तुम्हालाही खूप आवडेल। नमस्कार, मी अमृता, कनेक्ट कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आता रक्षाबंधन आले, सगळ्यात अगोदर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधन म्हटलं तर मिठाई तर झालीच पाहिजे, पण ती झटपट तयार होणारी असावी आणि बनवायलाही सोपी असावी, तसेच चवीलाही अप्रतिम असावी। ही झटपट तयार होणारी टेस्टी मिठाई बनवायची असेल तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता। तर लगेच आपण ही झटपट तयार होणारी आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारी ही मिठाई कशी बनवायची हे पाहूया। तर मिठाई बनवण्यासाठी मी पाऊण कप मैदा घेते। मैदा आपल्याला सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून यात काही घाण वगैरे असेल तर ती वरती येईल। अशा प्रकारे आता हा मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस मी चालू केलेला आहे। मैदा भाजताना आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायचा आहे। मैद्याचा कलर वगैरे काहीही चेंज करायचं नाही आपल्याला, फक्त यातला कच्चेपणा गेला पाहिजे इतपत मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती मैदा भाजायला 7 ते 8 मिनिट लागतात, त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेल, मैदा आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे। हाय फ्लेमवरती किंवा मध्यम फ्लेमवरती देखील मैदा आपल्याला भाजायचा नाही आहे, कारण मैदा व्यवस्थित भाजला तरच आपली मिठाई छान होणार आहे, नाहीतर मग मिठाई आपली चिवट होऊ शकते, चिकट होऊ शकते। जवळपास 8 ते 9 मिनिट होत आलेले आहे। मैदा मी एकदम लो फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे। मैदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे आणि याचा आता कलर चेंज व्हायला सुरुवात झाली। कलर चेंज व्हायच्या आत आता मी गॅस बंद करते आणि मैदा दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते। याच कढईत आता आपल्याला पाक बनवायचा आहे। तर पाक बनवण्यासाठी आपल्याला 1.5 कप साखर घ्यायची आहे। साखरेचं अर्ध पाणी घ्यायचं आहे, म्हणजे पाऊण कप पाणी घ्यायचं आहे। आता गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला सर्वात अगोदर ही साखर विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। ह्या साखरेत मला थोडीशी घाण दिसते, त्यामुळे आपल्याला पाक स्वच्छ करण्याची गरज आहे। त्यासाठी आता आपल्याला पाकाला एक उकळी आणून घ्यायची आहे। पाकाला अशी उकळी यायला सुरुवात झाली की 1 ते 2 चमचे दूध आपल्याला यात घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे। दूध घातले की वरती असा फेस येतो आणि या फेसमध्येच साखरेतली घाण निघून जाते, वरती असा घाण फेस जमा होतो। आता हा फेस आपल्याला एका चमच्याने काढून घ्यायचा आहे, यामुळे आता छान स्वच्छ पाक तयार होईल। तसेच पाक साफ करण्याच्या नादात आपल्याला या पाकाकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे, कारण या मिठाईसाठी आपल्याला एकतारी पाक हवा आहे, त्यामुळे साखर विरघळल्याच्या नंतर एकतारी पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पाकाकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि एकतारी पाक झाला आहे की नाही हे बार चेक करायचं आहे। पाकातली सर्व घाण काढून घेतलेली आहे मी आणि आता छान स्वच्छ पाक तयार झालेला आहे। आता साखर विरघळल्याच्या नंतर 6 ते 7 मिनिट पाक उकळला की आपल्याला पाक चेक करायचा आहे। पाक उलटण्यावरती घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो चेक करायचा आहे। 2 बोटाच्या मध्ये अशी एक तार जमा होते, तुम्ही पाहू शकाल, म्हणजे आपला पाक परफेक्ट आहे। आता लगेच गॅस बंद केला आहे मी आणि आता आपल्याला यात भाजून घेतलेला मैदा घालायचा आहे। मैदा असं थोडंसं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर लगेच यात मिल्क पावडर घालायची आहे। तर आता या रेड कपाने मी 1.25 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, ती यात घालते आणि वजनी ही मिल्क पावडर 200 ग्रॅम आहे। मिल्क पावडर आणि मैदा आपल्याला पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ मिश्रण तयार करायचं आहे। गॅस बंद केलेला आहे बरं। तसेच मैदा आणि मिल्क पावडरमुळे यात थोड्याशा गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे ह्या सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे। व्यवस्थित मिक्स केलं तर एकही गुठळी राहत नाही, त्यामुळे सुरुवातीला गुठळ्या झाल्या तरी अजिबात घाबरून जायचं नाही, कारण हे जसं मिक्स करत जाऊ तसं हे स्मूथ बॅटर तयार होतं। आता या मिश्रणाला छान शाईन येण्यासाठी आणि मिश्रण कढईला चिटकू नये यासाठी यात मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालते आहे। थोडीशी फ्लेवरसाठी इलायची पावडर घालायची आहे आणि परत आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल तरी हे जसं थंड होत जातं ना तसं हे घट्ट होत जातं। आता मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि हे अजून खूप गरम आहे बरं। हे मी खाली उतरवून घेतलं आहे गॅसच्या आणि फॅनच्या हवेखाली आता याला थंड करून घेते।
आता हे मिश्रण आपल्याला असंच सोडून थंड होण्यासाठी ठेवायचं नाही आहे बरं, याला हलवत राहायचं आहे आणि हलवतच हे थंड करून घ्यायचं आहे. कारण कढई जर आपण अशी थंड होण्यासाठी ठेवली तर या मिश्रणाचा एक ओबडधोबड गोळा तयार होऊ शकतो. आपल्याला मिठाईसाठी छान स्मूथ मिश्रण हवं आहे, त्यामुळे याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं आहे. हवं तर मध्ये तुम्ही अर्धा ते 1 मिनिट ब्रेक घेऊ शकता. तर मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आणि हे आता कोमट झालेलं आहे बरं, अजूनही पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे. आता हे मिश्रण आपल्याला अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मी आता एका तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घेते. हे मिश्रण जोवर थंड होत नाही ना तोवर खूपच चिकट होतं आणि एकदा थंड झालं की मग हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही, त्यामुळे हे मिश्रण मिक्स करायला थोडीशी मेहनत लागते. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे, तेव्हा तुम्ही पाहू शकाल हे हाताला अजिबात चिटकत नाही. याला आता हातावरती घेऊन हलक्या हाताने थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तसेच आता मिठाईमध्ये मी 4 कलर ॲड करते, त्यामुळे या मिश्रणाचे आपल्याला 4 पार्ट करून घ्यायचे आहे. 2 एकदम छोटे छोटे, अजून एक त्यापेक्षा मोठा आणि व्हाईट कलरचा पार्ट आपल्याला जास्त ठेवायचा आहे. आता यात मी चॉकलेटी कलर, ग्रीन कलर, पिवळा कलर आणि व्हाईट कलर ठेवणार आहे. तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन ठेवू शकता, किंवा मग तुम्हाला या कलरच्या भानगडीत पडायचंच नसेल तर तुम्ही फक्त या व्हाईट मिश्रणाचा रोल करून मिठाई बनवू शकता, खूप छान होते. किंवा मग दुसऱ्या कुठल्याही एका कलरची मिठाई बनवू शकता. कलरमुळे थोडासा वेळ लागतो याला. आता एका छोट्याशा गोळ्यात मी ग्रीन लिक्विड कलर घातला आहे, दुसऱ्या गोळ्यामध्ये पिवळा कलर घातला आहे आणि यात आता माझ्याकडे लिक्विड कलर नव्हता, त्यामुळे मी इथे चॉकलेटी कलरचं इमल्शन घातलेलं आहे. आता हे कलर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तसेच आता आपल्याला ग्रीन कलर, येलो कलर आणि चॉकलेटी कलरमधलं थोडंसं मिश्रण घेऊन याचे असे पातळ रोल करून घ्यायचे आहे. हे रोल मी आता थोड्या वेळ साईडला ठेवते आणि आता हे जे व्हाईट मिश्रण आहे ना आपलं, याची आपल्याला पॉलिथिन शीटवरती एक पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही आहे, जाड पोळी लाटायची आहे. तुम्हाला जर या मिश्रणाची अशी मिठाई बनवायची नसेल तर तुम्ही या मिश्रणाचे पेढे देखील बनवू शकता, किंवा रोल करून मग मिठाई कट करून घेऊ शकता, किंवा एकदम जाड शीट लाटून त्याला चौकोनी वगैरे कट करून घेऊ शकता. आता अशी जाड शीट लाटून घेतली की आपल्याला चॉकलेटी कलरचा रोल यात ठेवायचा आहे. याला असं एक घडी मारून व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता पिवळ्या कलरचा रोल ठेवला आहे मी आणि याला देखील अशी एक घडी मारून व्यवस्थित गुंडाळून घेते. दुसरा ग्रीन कलरचा रोल ठेवण्यासाठी देखील थोडीशी जागा असायला हवी. आता ग्रीन कलरचा रोल देखील ठेवून घेतला आहे मी आणि याला देखील आता अशी एक घडी मारून घ्यायची आहे. याला असं व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आणि हा असा छान गोल रोल तयार झाला की हा आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आणि आता आपण जे चॉकलेटी कलरचं मिश्रण ठेवलेलं आहे ना, त्याची आपल्याला एकदम पातळ शीट लाटून घ्यायची आहे. पोळीचा जसा थिकनेस असतो ना तसा थिकनेस आपल्याला याचा ठेवायचा आहे. आता माझ्याकडे चॉकलेटी कलर नव्हता, त्यामुळे यात मी चॉकलेटी इमल्शन घातलं होतं. इमल्शन थोडंसं पातळ असतं, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ झालं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इमल्शन घालू नका, एकतर पावडर कलर घाला किंवा मग लिक्विड कलर घाला. तर ही शीट थोडीशी पातळ होती पण हाताला चिटकत नव्हती, तर याला मी 4-5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीजमध्ये ही थोडीशी सेट झाल्याच्या नंतर हा रोल यावरती ठेवायचा आहे आणि याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे. तसेच हा रोल गुंडाळताना आपल्याला थोडासा टाईट गुंडाळायचा आहे. हा असा व्यवस्थित गुंडाळून झाला की आता मिठाईचा जसा आकार असतो ना मिठाईच्या दुकानात, त्या आकाराचा आपल्याला हा रोल बनवायचा आहे. थोडासा सुरुवातीला जाडसर होतो, तर याला आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर हा रोल व्यवस्थित सेट होण्यासाठी हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 1 तास. हा रोल आता आपला व्यवस्थित सेट झालेला आहे. याची ही पॉलिथिन शीट मी काढून घेते. खूप छान प्रकारे आपला रोल सेट झालेला आहे. हा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे हे मिश्रण मी थोडंसं काढून घेते आणि आता मिठाई ज्या साईजची असते ना त्या साईजमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसते मिठाई, तुम्ही पाहू शकाल. खूप छान सेट झालेले आहे आणि अगदी सहज कट होते, तुम्ही पाहू शकाल. खूप छान सेट झालेले आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे बरं मिठाई, अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे. कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान दिसत आहे. आता ही सर्व मिठाई कट करून मी एका प्लेटमध्ये काढून घेते. मिठाई आपली रेडी आहे. किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान खुसखुशीत झालेले आहे. तोडून देखील दाखवते मी तुम्हाला. अगदी सहज तुटते, तुम्ही पाहू शकाल आणि खायलाही खूप छान लागते बरं. तर या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई नक्की बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तर नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन मिठाईची रेसिपी घेऊन. बाय बाय.